हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। तर काल मी ब्लॉग टाकला नाही कारण की आजकाल माझी खूप धावपळीची जिंदगी चालू आहे आणि माझी जरा इथे एक्स्ट्राच हिंदी चालू आहे। सही पकडे हैं। तर माझ्या मराठी हिंदीला करायचं जरा दुर्लक्ष आणि वळूया आपल्या मेन लक्षाकडे। तर इथे माझा हिमांशू म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा, ज्याला आम्ही आता इथेच टाकलेला आहे स्कूलमध्ये, तो आज त्याचा पहिला दिवस होता स्कूलचा, त्यामुळे तो सर्वांचे पाया पडला। काल ट्रिपवरून आलो तर घरी आम्हाला यायला 11 वाजले होते आणि आज माझी सकाळी अजिबात इच्छा नव्हती उठायची। बस मी आताच 10 वाजता उठली होती। आर्यन पण खूप थकला होता आणि मग मीच थकली होती म्हटल्यानंतर मी बिट्टूला देखील स्कूलमध्ये पाठवलं नाही, कारण की तिला जर स्कूलमध्ये पाठवलं असतं तर मला उठा लागलं असतं। म्हटलं जाऊ द्या, आज मी आरामच करून घेते। 10:30 वाजता उठली, त्यानंतर याचा टिफिन वगैरे केला, त्याला स्कूलमध्ये पाठवलं। त्या गडबडीमध्ये ना मी शूट देखील करत नाही, कारण की नुसतं माझ्या मागे धावपळ चाललेली आहे। आणि आज आम्ही परत निघालो होतो सोपा बघायला, तर बिट्टू माझ्यासोबत आली होती आणि इथे गाणं लागलं होतं, अंबर झुका झुका सा है। बिट्टूला तर ते गाणं अजिबात येत नव्हतं, पण मम्मी म्हणत होती ना, म्हणून मॅडम पण तालसूर लावत होत्या। मी, बिट्टूचे पप्पा आणि माझे सासरे आम्ही निघालो होतो सोफा बघायला। आता सोफा घेतो म्हटल्यानंतर एकाच दुकानामध्ये सोफा बघून चालत नाही, कारण की वेगवेगळ्या दुकानामध्ये वेगवेगळी प्राईज असते। म्हणून म्हटलं चला आज दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन बघूया। इथे गेल्या बिट्टूची एवढी मस्ती सुरू झाली, तुम्हाला काय सांगू, आता तुम्हाला पुढे बघायला मिळेलच। आणि हे गाणं काही संपत नव्हतं, चाक बुम बुम चाक बुम बुम, आणि हे गाणं बिट्टूचा पाठ झालेलं आहे, पूर्ण नाही बरं, फक्त तेवढंच, चाक बुम बुम चाक बुम बुम। ते सिग्नल लागलेला होता म्हणून आम्ही दोघी माहिती की ते मागे जरा टाइमपास करत होतो आणि मस्ती पण करत होतो। कायद्यामध्ये पैसे आहेत, पैसे दाखव बघू किती पैसे आहेत। 1 रुपया पण नाही आहे, लिपस्टिक आहे याच्यामध्ये। तिथे गेल्यानंतर दुकानदार त्या सर्व सोफ्याची आम्हाला सविस्तर माहिती सांगत होते आणि बिट्टूची तर मस्ती चालू होती। त्याच्यामध्ये नाही जायचंय ना, बाहेर ये बाळा, बिट्टू बाहेर ये। बाहेर गेल्यानंतर ना मुलांना माहिती असतं की आपले आई वडील आपल्याला काहीच म्हणत नाही, आपण काही केलं तरी, म्हणून मुलं मस्त चान्स मारतात। आता बिट्टू देखील असंच करत होती तिथे, पण मी आहे तिच्या मागे राहून तिला खेचून काढत होती। इकडनं तिकडनं एक सोफा माझ्या सासऱ्यांनी फिक्स केला, त्यानंतर माझे जाऊ आल्या आणि मग आम्ही दोघी मिळून दोघींनी ठरवलं आणि मग आम्ही दुसरा सोफा सिलेक्ट केला आणि त्याचा कलर चेंज करायला टाकला। त्यामुळे आम्हाला हा सोफा आज मिळणार नाही, तर तो सोफा आम्हाला कपडा चेंज करून 8 दिवसाने किंवा 9 दिवसानंतर भेटणार। येताना सासऱ्यांना तिथे फिरायला सोडलं आणि आम्ही आलो पुढे। मला लागली होती भूक, बिट्टूच्या पप्पांना म्हटलं चला आपण पाणीपुरी खाऊया, आधी तुम्ही खाऊन घ्या, जेणेकरून हे कार्टून मी सांभाळते आणि तुमचं झालं की मग मी खाणार, तुम्ही या कार्टूनला सांभाळणार, कारण हे कार्टून एका सेकंदामध्ये कुठे धावत जाईल काही सांगता येत नाही। तिच्यासाठी आलू पोंगे घेतले होते, पण मॅडमला आलू पोंगे नाही पाणीपुरी खायची होती, तर मग तिच्या शेवपुरी बनवून घेतली। म्हटलं या 2 मुलांनाच कशाला मागं ठेवावं, येताना यांच्यासाठी देखील पार्सल पाणीपुरी घेऊन आली होती। मी तर त्यांना पाणीपुरी अशी मागत होती जशी मी काही खाल्लीच नव्हती, असं कडूमडू तोंड करत होती की मला कोणीच दिलं नाही, मला कोणीच शेअर केलं नाही, कारण की इमोशनल अत्याचार करण्यात मी पहिला नंबर आहे। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग। आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।